एखादी सामाजिक चळवळ खूप कष्टानं मोठी होते किंवा ती चळवळ मोठी करण्यासाठी त्यात एखाद्या किंवा असंख्य लोकांना अगदी आपलं आयुष्य समर्पित करावं लागतं. खूप कष्टा खाव्या लागतात, खपावं लागतं, पेटावं लागतं, काय वाटेल ते करून आपला मुद्दा अत्यंत प्रभावी आहे किंवा आपलं म्हणणं रास्त आहे हे जनतेला, सरकारला, समाजाला पटवून द्यावं लागतं. आणि मग अशा कष्टातून उभारलेली एखादी चळवळ एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा एखाद्या अयोग्य विचारामुळे पुन्हा घसरणीला किंवा उतरणीला लागू शकते. अशीच परिस्थिती मनोज जरांगे पाटलांच्या विधानसभा लढवण्याच्या निर्णयामुळं मराठा आंदोलनाची झाली आहे का, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मनोज जरांगे पाटलांनी अनेकांना बुचकळ्यात टाकणारा निर्णय घेतला खरा की काही जागा लढवणार आहे, काही ठिकाणी पाडणार आहे, काही ठिकाणी पाठिंबा देणार आहे वगैरे. परंतु हा निर्णय झाल्यानंतर म्हणजे 20 तारखेच्या नंतरची जी 3 दिवस आहेत, या 3 दिवसातल्या अंतरवलीतल्या ज्या हालचाली आहे, या हालचालीकडे पाहिल्यानंतर या चळवळीला पुढे भविष्यामध्ये फार चांगले दिवस राहतील असं आज नक्की वाटत नाही. त्याचं कारण हे आहे की आम्हाला निवडणूक लढवायची आहे किंवा मी इच्छुक उमेदवार आहे, अशा पद्धतीनं अंतरवलीमध्ये सध्या उमेदवारांची बहुगर्दी झालेली आहे. ज्यांनी कधी ग्रामपंचायत पण लढवली नाही असे लोक विधानसभा लढवायला निघालेले आहेत किंवा ज्याला मतदारसंघामध्ये कुणी हिंग लावून विचारत नाही, जे गुंडगिरी करतात, दादागिरी करतात किंवा ज्यांचं मतदारसंघामध्ये किंवा त्या परिसरामध्ये त्यांच्याविषयी चांगलं मत नाही, असे लोक उमेदवारी मागण्यासाठी आता अंतरवली सराटीमध्ये मोठी गर्दी करत आहेत. आता काही चांगले स्टँडर्ड उमेदवार आहेत जे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलंय किंवा समाजामध्ये चांगलं काम केलंय, असे लोक मोठ्या संख्येने आहेत, नाही असं नाही. परंतु या चांगल्या लोकांवर, या संख्येनं थोड्या असलेल्या परंतु प्रभावी असलेली ही जी मंडळी आहे त्या भागातली, ही मंडळी दादांच्या आंदोलनाचं महत्त्व कमी करण्याची शक्यता आहे. किती मतदारसंघामध्ये दादा असे उमेदवार देणार आहेत माहीत नाही, परंतु अशा जर 25 लोकांना जर तिकीट मिळाली तर या आंदोलनाकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे, हा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळं उमेदवारी देताना, खरं म्हणजे उमेदवारी देणं हे काही सोपं काम नाही. मनोज दादांनी हे फार मोठं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. राजकारण हा एक वेगळा प्रांत आहे, राजकारण हा एक वेगळा भाग आहे. आंदोलन करणं सोपं, उपोषण करणं सोपं, या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये ताकदीनं काम करणं सोपं, पण राजकारणामध्ये काम करत असताना राजकारणातली जी सजगता हवी, सतर्कता हवी, जे अंदाज हवेत किंवा भविष्याचा वेध घेण्याची जी राजकीय शक्ती आणि ताकद हवी, ही ताकद मनोज दादाकडे आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. आणि मग मराठवाड्यामध्ये मग ते धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, जालना, परभणी, औरंगाबाद किंवा बीड असेल, या भागातून झुंडीच्या झुंडी मला उमेदवारी द्या, मला उमेदवारी द्या. आता एक सर्वे तर असा आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये अत्यंत टफ फाईट होते आहे. अगदी 2-3 टक्क्याचा फरक आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोकांना आता ह्याला सर्वेमध्ये दिसून येतोय. म्हणजे एक अत्यंत अटीतटीची लढत महाराष्ट्रामध्ये होत असताना हे जे आंदोलन आहे, मराठा समाजाचं आंदोलन, हे आंदोलन आता नेमकं कोणाचा फायदा करून देणार आहे, यावर आता मंथन सुरू झालेलं आहे. आणि जी वाटचाल दिसते आहे या आंदोलनाची, ही वाटचाल किंवा या आंदोलनाच्या हालचालीचा अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने आता लक्षात येऊ लागलेली आहे की या आंदोलनाचा किंवा या मराठा आंदोलनाच्या गडबडलेल्या अवस्थेचा फायदा महायुतीला होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आज तर महायुतीकडे मराठा
मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आकृष्ट झालेली सर्वे आपल्याला बघायला मिळतोय. खरं म्हणजे अशा गोष्टीवर मनोज जरांगे पाटील किती अभ्यास करतात किंवा त्यांचे मान्यवर समर्थक किती अभ्यास करतात माहीत नाही, परंतु लोकसभेमध्ये जो फॅक्टर होता मराठा, दलित आणि मुस्लिम या तिघांचं एकत्रीकरण लोकसभेमध्ये ज्या ताकदीमध्ये झालेलं होतं त्याच ताकदीमध्ये आता विधानसभेमध्ये हे 3 फॅक्टर राहणार नाहीत असं चित्र दिसतंय. कारण दलित फॅक्टर मजबूत आहे, मुस्लिम फॅक्टर मजबूत आहे, परंतु मराठा मात्र मराठ्यांमध्ये मोठी फूट असलेली आपल्याला बघायला मिळू लागलेली आहे. हळूहळू त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची फूट झाल्याचं सर्वे समोर येतोय. किंवा अत्यंत पद्धतशीरपणे देवेंद्र फडणवीसांनी जी गेल्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षापासून जी रचना केली होती की मराठा फोडायचा, मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचं, मनोज जरांगे पाटलांच्या विषयी असणारी सहानुभूती याला कमी करायचं, त्याचं महत्त्व कमी करायचं आणि ओबीसीचं प्रतिआंदोलन उभं करायचं, या सगळ्या गोंधळामुळं किंवा अत्यंत बुद्धीनं खेळलेल्या डावामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी होताना मला दिसत आहेत. परंतु मनोज जरांगे पाटलांच्या या सगळ्या संघर्षाला किंवा त्यांच्या चांगल्या भावनेला, समाजाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेला या राजकीय गदारोळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आज निर्माण झाल्याचं मला स्वतःला दिसतं आहे. आता किती मराठा आंदोलक ही गोष्ट समजून घेतात, समजून घेत नाहीत, हा भाग वेगळा आहे. परंतु आता सध्या जे काही चालू आहे अंतरवली सराटीमध्ये किंवा मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये, ही गोष्ट आंदोलनासाठी नक्कीच चांगली मला दिसत नाही. आंदोलनाला भविष्यामध्ये एक प्रकारचं ग्रहण लागल्याचं आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे. निवडणुका येतील जातील, विधानसभेमध्ये कोण पराभूत व्हावं, कोण विजय व्हावं हा भाग वेगळा आहे. परंतु आंदोलन किंवा ज्यासाठी एवढा सगळा अट्टहास केला, महाराष्ट्र अख्खा मराठा समाज कोट्यावधीचा एकत्र झाला, तो विषय जर व्यवस्थितपणे राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या जर मार्गी लागला नाही, त्याची जर भविष्यामध्ये थट्टा झाली तर ते सामाजिक चळवळीच्या दृष्टीने सुद्धा ती गोष्ट योग्य होणार नाही. आणि मग जर मराठा आंदोलन यशस्वी झाला नाही किंवा मराठा आंदोलनाची चळवळ यशस्वी झाली नाही तर भविष्यामध्ये कुठलाही समाज एखाद्या मागणीसाठी आपली चळवळ किंवा आंदोलन उभं करण्याची हिंमतच करणार नाही, अशी परिस्थिती भविष्यामध्ये होऊ शकते. आणि लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याची हिंमत जर जनतेची झाली नाही, सामाजिक क्षेत्रामधल्या कार्यकर्त्यांची झाली नाही तर ती लोकशाहीसाठी सुद्धा अत्यंत धोक्याची गोष्ट असते. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली आहे. थोडक्यात जर आपल्याला 2च ओळीमध्ये या सगळ्या गोष्टी जर कथन करायच्या झाल्या तर मराठा आंदोलन ज्या पद्धतीनं पुढे जात आहे किंवा निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचा मनोज जरांगे पाटलांचा जो निर्णय पुढे आलेला आहे, हा निर्णय महायुतीचा फायदा करून देणारा ठरण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या काय म्हणू आपण त्याला की महाराष्ट्राच्या मानकुटीवर बसण्याची दाट शक्यता या आंदोलनामुळे निर्माण झाली, आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. कितीही बाकीचं चांगलं संघटन झालं असलं तरी, उद्धव ठाकरेंच्या बाजूने महाराष्ट्रातली मोठी सहानुभूती असली तरी, केवळ मराठा समाज हा अंतर्गत विखुरला असल्याचा फटका महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आता जवळपास बळावत चाललेली आहे किंवा आता बळावलेली आहेच. त्यावर अजूनही वेळ गेलेली नाही. मनोज जरांगे पाटील कसा विचार करतात, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक कसा विचार करतात, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मला स्वतःला असं वाटतं की या आंदोलनात पडलेली फूट किंवा मराठा समाजाचं विखुरणं हे महायुतीच्या फायद्याचं ठरण्याची शक्यता आहे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? जरूर कमेंट करा, तुमचं मत जरूर कळवा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.